जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथे घनसावंगीच्या तहसीलदारासह महसूल विभागाच्या पथकाने 20 मे सोमवारी रोजी धाड टाकून अवैध वाळूच्या 10 ट्रॅक्टर ट्रॉल्या जप्त करत 20 ते 25 ब्रास वाळू साठा असा एकूण जवळपास 10 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। 20 मे रोजी पहाटे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान रामसगाव तालुका घनसावंगी येथे वाळूची अवैध वाहतूक करणारे 10 ट्रॅक्टर ट्रॉली तहसील कार्यालय घनसावंगीच्या महसूल पथकाने पकडून वाळू माफियावर मोठी कारवाई केली। वाळूने भरलेल्या 10 ट्रॅक्टर ट्रॉलीज वाहतुकीच्या तयारीने एका ठिकाणी लावून ठेवलेल्या असल्याची माहिती महसूलच्या पथकाला मिळाल्यानंतर महसूलच्या पथकाने रामसगाव येथे जाऊन सर्व 10 ट्रॉलीज ताब्यात घेतल्या। सदर कारवाई तहसीलदार योगिता खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सदर कारवाईमध्ये जवळपास 10 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई प्रभारी नायब तहसीलदार आशिष पैठणकर, राजाराम माळी, मंडळ अधिकारी प्रवीण गजरे, तलाठी पी मिसाळ, अमोल कोंकटवार, विजय बुचुडे, राजू शेख, ए.बी. शिंदे, संदीप नरुटे, प्रवीण शिंगारे, कृष्णा देशमुख, अमोल ओंडे, अमोल काकडे, पांडुरंग गिरे, अशोक शिंदे, अंबादास शरणागत, रामेश्वर ठाकर व पोलीस अधिकारी श्रीधर खडेकर आदींनी केली आहे।